चिपी मुंबई विमानसेवा जलद गतीनं सुरू करा असं सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी निर्देश दिलेले आहेत। सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा विमानसेवा द्या असं सुद्धा म्हटलेलं आहे। मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयामध्ये जी बैठक घेतली त्याच्यात या सूचना दिल्यात। प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिक तपशील घेऊयात। सुरेश, जे आता सूचना दिल्या गेलेल्या आहेत आता राणेंकडून आपण बघतो त्या संदर्भाने काय नेमकं घडू शकतं आणि तशा पद्धतीची काय नेमकी तयारी सध्या सुरू आहे? निश्चितच रिद्धी, बघायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जो चिपी विमानतळ आहे ते पूर्ववत सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। त्यांनी मंत्रालयात बैठक घेतली, विमानतळ प्राधिकरणचे सर्व पदाधिकारी जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली आणि त्यानंतर सिंधुदुर्ग म्हणजे चिपी मुंबई आणि मुंबई चिपी अशा सकाळ आणि संध्याकाळ अशा ज्या सेवा आहेत त्या सुरू करण्यासंदर्भात ज्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत। त्याच्याबरोबर जी व्हीजीएफची जी परवानगी असते ती राज्य शासनाकडून मिळाल्यानंतर आता ज्या सुरक्षिततेच्या ज्या परवानग्या आहेत त्या घेण्यासंदर्भात ज्या सूचना आहेत त्या पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत। त्यामुळे जी कोकणवासियांना प्रतीक्षा होती की चिपीतून मुंबईला आणि मुंबईतून चिपीला जी विमान सेवा आहे ती सुरू होण्याची प्रतीक्षा आहे ती काही महिन्यात ही निश्चित। आणि त्यामुळे राणेंनी या संदर्भात आता स्पष्टपणे सूचना सुद्धा दिलेल्याच आहेत बैठकीमध्ये। सगळ्या प्रतिनिधींना धन्यवाद। या सगळ्या बातम्यांचा तपशील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेत यासाठी।